कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चकुले, तुला पाहिजे ते सगळं मिळालं ना? हो पप्पा, आमच्या शाळेत सांगितलेलं एक दिवस तुमचा रानात घालवा आणि तुम्हाला जे वाटते ते लिहा। पण मला का घेऊन आलेली तू? अरे ती पद्धती तो असले मला बोर होत नाही ना। शेंबडे, तुला काय मी जोकर वाटलोय? काय झालं? चल की। ए ढोबऱ्या, कुठं चाललेला तुम्ही? पळून चाललेला ना? अजिबात कुठं जायचं नाही। तुम्ही जे केलंय ना त्याची शिक्षा तुम्हाला झालीच पाहिजे। अरे झाली की बाबा, आता एवढे दिवस होतो ना आम्ही घराच्या बाहेर, कसं बी खाल्लं कसं बी राहिलो। तुम्ही आपली दिली एवढे दिवस त्रास दिले त्यो? अगं बाया, आता झालंय की सगळं त्यांचं चांगलं। तुझे आप्पे अर्जुन खुश बी आहेत, मग जाऊ दे की आम्हाला। कुठे जाऊ दे की? थांबा, अर्जुन बाबाला फोनच लावतो। नाही 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 नाही, नका फोन लाव, नका फोन लाव, हो नका फोन लाव। जायचं ना तर डायरेक्ट जेलातच, कळलं का? बंट्या तू गबस। ए पोरांनो, अरे नका ना त्याला त्रास देऊ, थोडा माझ्या पोराला त्रास द्यायचा, जाऊ द्या की आम्हाला। बंट्या तू गप, बंट्या गप। ए, कुठे बी जायचं नाही, गाव सोडून तुम्ही दोघांनी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं पियू, तू पण जरा मदत कर की आपल्याला। घरात येऊन फ्रेश तरी उद्या तिला का बसलेली बघवतच नाही तुम्हाला? तसं नव्ह, ती एकटीच पळते म्हणून म्हणलं। पिऊ पळायची तेव्हा बोला नाही रे काका? राहू दे विनू भाऊजी, ज्याला आपलं घर वाटतंय ते करतील, नाही तर हाय आम्ही तिघी। आई, तुम्ही असं का बोलताय? तिची कामं करायला ग, तू नको लक्ष देऊ। कामाच्या वेळेला बरोबर आपलंच घर का आई? काय सरकार, एरवी आम्हाला हिंगलत बी नाही कोणी। अरे सुजा, जाऊ दे ना, जेवणाच्या टायमिंगला कशाला असलं काहीतरी सुरू करतोय? मी सुरू केलं होतं का? अरे बस की आता, चला आता जेवायला बसा या। आप्पे, बाळूबा जेवले का? बाळोबा जेवलेत पोटभर आणि आता मोठ्या आईच्या कुशीत गेलेत झोपायला। अरे वा, एक नंबर। तू एवढं सगळं केलंच कधी? बाळाला पाजलं पण, स्वयंपाक पण केला? मी आज जरा तुझ्यासारखा जुगाड करून बघितलाय। बघितलं का पिऊ, किती आतल्या गाठीची हप्पी। एवढं होऊन बी काहीच वाटत नाही हिला। खरंच मी नसते लपवू शकले एवढं मोठं सत्य। मग मी काय म्हणतोय, लय पोचलेली ही हप्पी।
उगाच कलेक्टर झाली होय. आपे त्याच्याबरोबर राहून राहून तू पण जुगाड शिकलीच वाटतं हा? हो नाही नाही. अर्जुन अरे ऐक ना, अरे माझा बंट्या कसा तरीच करायला लागलाय. अरे त्याला वाचव, काहीतरी कर ना, चल लवकर. माझा बंट्या खरंच कस तरी करायला लागलाय. ओ एक मिनिट, या घरात परत पाऊल कसं काय ठेवलं तुम्ही? नाही ना, पण आता मी कुठं जाणार, काय करू? पण ही तर एक मिनिट तुम्ही जरा शांत व्हा, शांत व्हा. नीट सांगा काय झालंय. अहो माझा बंट्या येड्यागत करायला लागलाय, काय बी बडबड करायला लागलाय. त्याला तेवढं दवाखान्यात घेऊन जावा. तुम्ही बंट्याचा हात सोडते बघा, पाया पडते तुमच्या पुढे बघा. पण माझ्या बंट्याला तेवढं वाचवा. तुम्ही चुकले, लय चुकले. तुम्हाला काय पाहिजे ना ते शिक्षा मला द्या. पाहिजे तर घरगडी म्हणून आयुष्यभर राबलो मी. तुम्ही म्हणाल ते काम करेल, पण माझ्या बंट्याला वाचवा. खरंच वाचवा माझ्या बंट्याला. हो तुम्ही जरा उठा, उठा पहिल्यांदा उठा. मला सांगा कुठं आहे तो? तिकडे शेताकडे आहे. शेताकडे कशाला? तुम्ही का पळून चालला होता काय? ए सुजा, अरे थांब की जरा. परिस्थिती काय आणि काय बोलतोयस तू? तुम्ही तिकडे त्याला एकट्याला सोडून आलाय काय? त्याला मी तिथं बसवलं आणि मी इकडे धावत आले. वाचवा माझ्या बंट्याला, खरंच लवकर दवाखान्यात घेऊन चला. हो अर्जुन, मला वाटतं आपल्याला निघायला पाहिजे. तू गाडी काढ, स्वप्नील तू ॲम्ब्युलन्सला फोन कर. चला चला चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमची मैत्रीला किती वर्ष झाली तुमच्या? 6 जुलै 2021 रोजी आमचा स्वामिनी कलामंच हा स्थापन झाला ग्रुप. स्वामिनी कलामंच? हो. म्हणजे काय करता या कलामंचात तुम्ही? मंगळागौर. स्वामिनी कलामंच ऍक्च्युली आधी मंगळागौरचे खेळ हा एकच टॉपिक होता, पण त्याच्यामधून आम्हाला वेगवेगळं सुचत गेलं. मग आम्ही डोहाळे जेवण, बारसं, जे टिपिकल डोहाळे जेवण मध्ये आपण प्रोग्राममध्ये जातो आणि सांगतो की हां फक्त ओट्या भरायच्या, जेवायचं आणि निघायचं, तसं नको हवं होतं. तर प्रॉपर पारंपरिक पद्धतीने नऊवाऱ्या साड्या नेसून आम्ही काही अशी एक थीम असते आमची पर्टिक्युलर, की ते आम्ही त्याचं नृत्य सादरीकरण करतो. आणि मग असं छान मग बारशाचं पण चालू झालं आणि हल्लीच आम्ही ऋतुमती सोहळा पण चालू केला. अरे वा, जोरात आहात तुम्ही. म्हणजे तुम्ही मग साधारणतः जेवढी मॅटर्निटी होम आहेत त्याच्या अवतीभोवती फिरत असता? नाही, पण आम्ही तिथे आमचे पोस्टर्स लावतो. म्हणजे तुम्ही लग्नापासूनच अख्खं वर्षाचं पॅकेज देतो आम्ही पूर्ण पॅकेज, म्हणजे कंपल्सरी घ्यायचं. बरं. पण मला सांगा, आता तुम्ही या 6 जणी ज्या उत्साहाने कार्यक्रमाला जाता, तिकडे खूप मेहनत करता, दमायला होतं, थकवा येतो, मग त्याचा ताण तणाव घरी चिडचिड नाही? तुमच्यापैकी एकही चिडचिड करत नाही? करतो म्हणजे कधीतरी होतं. शेवटी माणूस ना, कधीतरी. शेवटी माणूस का? पहिला माणूस शेवटी का? माणूसच ना. बरं मला सांगा, तुमचं लग्न कसं जमलं? सर माझं नात्यातलंच झालं. नात्यातलं? सर ऍक्च्युली ते बघायला आले होते, त्याच्यानंतर माझ्या घरची पसंत होतं ना, पण त्यांना पसंत नव्हतं. अजून 4 बघायचे होते. अजून 4 बघायचे होते. आता किती वर्ष झाली लग्नाला? सर 14 वर्ष झाले. मग आता काय म्हणतात ते? आता काय नाही म्हणत. म्हणजे आणखी 4 बघायला पाहिजे होतं असं नाही ना म्हणत? नाही सर. हा, तुमच्या घरी? माझं लव्ह मॅरेज. कसं ते? माझं, माझी बहीण आणि हे माझे मिस्टर एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते. ते होते, तुम्ही काय करत होता? ते घरी येणं जाणं चालू झालं. मग आमचं त्यांनी प्रपोज केला, 5 वर्ष थांबलो आणि नंतर मला. प्रपोज कुठे केलं तुम्हाला? माझ्याच घरी. अच्छा. आणि लगेच होकार दिला? होकार म्हणजे चांगली होती घराची परिस्थिती, मग होकार दिला. लग्न करायचंच होतं ना. माझं अरेंज मॅरेज आहे. कुठे? माझे सासरे ते माझ्या नंदेसाठी यायचे आमच्या इथे. माझ्या मावशीचा मुलगा म्हणजे बघण्यासाठी येत होते, पण ते नाही जमलं. पण माझ्या सासऱ्यांनी मलाच बघितलं त्यांच्या मुलासाठी. मग ते यायचे दुसऱ्या कारणासाठी, पण त्यांनी मलाच पसंत केलं. तुमच्याकडे कसं झालं? माझं पण अरेंज मॅरेज आहे आणि माझी मामे बहीण यांची मामी आहे, तर त्यांनीच आमचं लग्न जोडलं.
माझं अरेंज मॅरेज आहे. माझं म्हणजे माझे वडील आहेत ना, ते माझ्या सासरी गेले होते माझा बायोडेटा घेऊन. ॲक्च्युली माझ्या मिस्टरांसाठीच तो दाखवायला, पण फक्त नॉमिनल म्हणून माझी मुलगी आहे अनुरूप. तर तुम्ही बघा मुलगा असेल तर. तेव्हा माझे मिस्टर ट्रेनिंगला होते आणि आम्ही एकमेकांना न बघताच आमचं लग्न जुळलं. बघितलंच नाही, बघितलंच नव्हतं. म्हणजे लांबचे नात्यात होतो. आधी बघायचो, मी माझ्या मिस्टरांना काका म्हणायचे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं काय म्हणणं आहे या ग्रुप बद्दल? मी आधी खूप घाबरट होते, तर मी यांच्याकडून पाचींकडून एकच डेअरिंगचा गुण घेतलेला आहे. डेअरिंग घेतलाय तू? मग आता काय करता? मी कुठेच ट्रॅव्हल वगैरे करत नव्हते एकटे, पण यांनी माझ्यासोबत एक प्रसंग केलेला की ट्रेनमध्ये मला एकटीलाच सोडली आणि ह्या दुसऱ्या डब्यामध्ये बसल्या. हे कुठे केलं होतं? आपण कुठे डोंबिवलीला तेव्हापासून ना यांनी आणि मला सांगितलं पण नाही आणि मला बघताय आणि त्यात मी त्या डब्यामध्ये चढली आणि एक लेडीजला माझा धक्का लागला तर ती माझ्याशी भांडायला पण लागली. मी अजूनच जास्त घाबरले आणि ती रडायला पण लागली. ती आम्हाला कॉल करत होती. यांना कॉल करते, माझा कॉल पण नाही उचलत. मुद्दाम उचलत नाहीये. एकीला केला ती पण नाही उचलत, दुसरीला केला ती पण नाही उचलत. मी जास्तच घाबरले आणि मग यांना थोडंसं काही मी सारखा कॉल केला तर यांना वाटलं काहीतरी हिला प्रॉब्लेम झालाय. तर काय यांना दिसत होते मी, मला माहिती नाही. तर ह्या मग बोलल्या की आम्ही येतो, तू घाबरू नकोस. मग नेक्स्ट स्टेशनवरती ह्या आल्या डब्यामध्ये आणि जी लेडीज होती ना माझ्यासोबत भांडली तर तिच्यासोबत त्यांनी भांडण केलं. म्हणजे भांडायला ही आमच्याशी भांडते आणि मी आमच्याशी भांडते. ती आमच्याशी भांडते. तुम्ही मला सोडून का गेल्या आम्हाला? म्हणजे आमच्याशी भांडते. आम्ही टेन्शन मध्ये आलो, तिच्याशी बोलायचं की हिच्याशी बोलायचं. तिला चान्स भेटला समोरच्या बाईला, ती जास्तच भांडायला लागली आमच्यासोबत. तर तोच मी तेव्हापासून मी कुठे पण एकटी जायला शिकले आणि मला असं भीती पण माझी गेली. तर तोच गुण मी यांच्याकडून घेतला. अरे वा, मैत्रीचा काय फायदा झाला तुम्हाला. याने जाणून बुजून कोणाची होती ही आयडिया ह्यांना असं सोडायचं? तुम्ही अशा वेगवेगळ्या कल्पना राबवत असता. बरं तुम्हाला विचारतो आता, जसं यांनी सांगितलं की तुमच्याकडचा नाच घेईल, तो एक गुण आहे, तो मला घ्यावासा वाटेल. तुम्ही सांगा या 5 जणींपैकी तुम्ही कोणाकडनं काय घ्या? विचार आमच्यामध्ये गुण आमच्याकडे काही नाहीये का? नाहीच आहे. इतका वेळ का लावला? बघा ना, गुण आहे. हिच्याकडनं मी शिकेन की हिला 3 मुलं आहेत तरीही सगळं कुटुंब, मुलांचं सगळं अभ्यास वगैरे सगळं मॅनेज करते आणि कायम हसतमुख असते. मला आता सध्या एकच मुलगा आहे 1 वर्षाचा आणि कधी कधी तो असा खूप रडायला वगैरे लागला ना की मग मलाच रडायला येतं. कोण मिस्टर रडायला लागला? माझा मुलगा रडायला लागला. तो खूप असा रडायला लागला ना की मीच पॅनिक होते आणि हे मला शिकण्यासारखं आहे की पॅनिक न होता जरा छान पद्धतीने हँडल करता आलं पाहिजे. पण आता मी खूप शिकले ऍक्च्युली या 1 वर्षामध्ये. हे मी तिच्याकडनं घेण्यासारखं. तुम्ही? माझी मुलगी डान्स क्लासला होते तर मी पण तिच्याकडे डान्सला जात होते आणि तिच्याकडे एक मोठा गुण आहे की ती माणसांना जोडून ठेवते. हा मंगळागौरीचा ग्रुप पण तिने स्थापन केला आणि आमचं 13 सख्यांचा कुटुंब तिने जोडून ठेवलाय. आणि हिच्याकडून स्पष्ट बोलायचं, जे काय असेल ते तोंडावर बोलायचं, मागे कोणाचे काय चाहडी करायची नाही. हा गुण मी हिच्याकडून घेणार. यांच्याकडनं काय मागे बोलायचं नाही, ती खूप चुलबुली आहे. होय ना? ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल बोलत असतात. बघा त्या म्हणतायत. तिला आम्ही बोलबच्चनच बोलतो. बोलबच्चन. पण तुमच्या ग्रुप मध्ये एकमेकींना नावं आहेत? हो आहेत. काय काय आहेत? हिचं बोलबच्चन. हा, तुम्ही सांगा. तुम्हाला बोलबच्चन. मी बोलबच्चन. ही गोलू मोलू आहे. गोलू मोलू. त्या चिडकी. चिडकी नाहीये का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तयार आहेस? श्रीकांत? हो. काही अडचण नाही ना प्रीतू? मग चेहऱ्यावर तेज असू दे. किर्लोस्कर असतो.
आईला. प्रीतम, ही तुझ्या आजीची म्हणजे माझ्या सासूबाईंची अंगठी आहे. किर्लोस्करांच्या घरात येणाऱ्या सुनेला साखरपुड्याच्या दिवशी ही अंगठी घालायची पद्धत आहे. आज ही अंगठी तू दिशाच्या बोटात घाल. कुठं कुठं काय काय लपवून ठेवलंय या बाईनी, हिलाच माहिती. बघू वहिनी, मला ना जुने दागिने खूप आवडतात. एक वेगळीच फिलिंग असते ना त्यात. दामिनी, तुला जबाबदारी हवी होती ना? ही घे. ह्या अंगठीची जबाबदारी तुझी. साखरपुड्याच्या वेळेला ही अंगठी तू प्रीतमला दे. कशाला कशाला वहिनी, म्हणजे एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर नको. सावित्री, ही अंगठी. नाही नाही वहिनी, द्या ना, मी सांभाळते मी. सावित्री. हो मॅडम. आई म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडेन आणि मुलगा म्हणून तू. मॅडम. जे होईल ते सगळं चांगलं होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वळण महत्वाचं, ते केसांचं असू दे नाहीतर आयुष्याचं. आई, तू असताना माझं वळण नाही बिघडणार. डोंट वरी. आणि मी ते बिघडूही देणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण तुझा माझ्यावर आहे असं दिसत नाही. नाही, असं काही नाही. आय ट्रस्ट यू. तर आई आहेस तू माझी. आणि मला सांग, तू, बाबा, दादा यांच्याशिवाय मी कोणावर ट्रस्ट करू शकतो? मग काय चाललंय डोक्यात? ये इथे बस आणि मन मोकळं कर. आई, हे बघ, मला माहिती आहे की तू अजूनपर्यंत जेवढे डिसिजन्स घेतलेस ते सगळे माझ्या दादाच्या, इनफॅक्ट आपल्या सगळ्यांच्याच भल्यासाठी घेतलेस. पण काय, ही एंगेजमेंट, हे सगळं, हे खरंच नेसेसरी आहे का? ती दिशा
डोंट नो बट आय रिअली थिंक की दिशा ती मुलगी नाही आहे. तिच्याबरोबर मी माझं आयुष्य काढू शकतो. प्रीतम, जेव्हा मी पूर्ण वेळ व्यवसाय करायचं ठरवलं ना, तेव्हा मनात भीती होतीच. आपल्याला भविष्य दिसत नाही ना, पण तेव्हा माझ्यासोबत श्रीकांत खंबीरपणे उभा होता. आमचं भविष्य कसं उभं करायचं ह्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि म्हणूनच मी माझ्या कामावर लक्ष देऊ शकले. आज हे जे यश आहे ना, ते आमच्या दोघांचं आहे. एक्झॅक्टली नाही. तू आणि बाबा ना, तुम्ही मेड फॉर इच अदर आहात. तुमची केमिस्ट्रीच वेगळी आहे. आणि ती वेगळी आहे कारण मी विश्वास ठेवला श्रीकांतवर. प्रीतम, संसार असाच असतो. अरे, दिशावर विश्वास ठेव, तिला थोडा वेळ दे. एकमेकांच्या आवडीनिवडी, उणीधुणी, चांगल्या वाईट गोष्टी, हे सगळं कळायला वेळ लागतो ना. आणि तुझं भविष्य बघायचं काम आम्ही करतोय ना. तू तुझ्या वर्तमानावर लक्ष दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे काय 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 चाललंय? किती वेळ झाला तुम्हाला शाळेतून येऊ? हा, अजून आवरलं का नाही? चला चला, फ्रेश हो आधी. चला लवकर या खाली. चलो 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 चलो, मूवमेंट. काय? हा, हे काय झालं? हा, काय झालं बाळा? कोणी? अरे मनू, चेलू, हा, काय झालं बाळा? सांगा. बाबा, तू नवीन आईला भेटायला गेला होतास ना? हो. कशी आहे ती? तिचा फोटो काढला का? नाही म्हणजे, अरे तुम्ही फोटो तर बघितलाय ना. ती लवकरच आपल्या घरी येणार. हो. मग ती इथेच राहणार. हो. आणि तिचा तो मुलगा बाणी, तो पण इथेच राहणार. हो. मग आम्हाला त्याच्यासोबत खेळावं लागणार. तो आम्हाला खाऊ आणलास की त्याच्या बरोबर शेअर करायला लागणार. हो, मग तोही त्याची खेळणी आणि खाऊ घेऊन येणार ना. तो पण तुमच्या बरोबर शेअर करणार. आमची ती नवीन आई, ती खेळणार ना आमच्या सोबत. मारणार तर नाही ना? नाही, ती मारणार कशाला तुम्हाला? हा, आणि मी आहे ना इथे. तिला खूप शिस्त आवडते का? तो बंदी सारखा म्हणत असतो की माझी आई म्हणते असं करायचं नाही, तसं करायचं नाही. ते माहित नाही. आम्हाला मस्ती करायची, आम्ही मस्ती करणार आणि हे तिला सांगून ठेव. ओके. आणि हो, तिला रोज वेगळी हेअरस्टाईल करायला लागेल आमची. जमेल ना? आणि पिझ्झा, बर्गर हे सगळं येतं का तिला बनवता? ते अरे तुम्ही आधी फ्रेश होऊन येता का? हा, तुम्ही फ्रेश होऊन मग आपण गप्पा मारूया. हा, खूप गप्पा मारूया. चालेल? ठीक आहे. चल चल चल, पटपट फ्रेश हो. फ्रेश फ्रेश. सुंदराशी आता बोलावंच लागेल. अरे, जावई बापूंचा फोन? हो, मग घ्या ना. तसं नाही ग, आत्ताच गेले ना ते. मग त्याने लगेच फोन का केला असेल? मग काय झालं? काहीतरी काम असेल. उगीच टेन्शन घेता तुम्ही. या बघू इकडे. हॅलो, नमस्कार. मी वसूची आई बोलतेय. सॉरी काकू, आत्ताच भेटून गेलो आणि लगेचच तुम्हाला कॉल केला. मला ऍक्च्युली वसुंधरांशी बोलायचं होतं. सॉरी काय त्यात? होणारी बायको आहे ती आता तुमची. उलट तिच्याशी बोलायला आता आम्हाला तुमची परमिशन घ्यावी लागेल. थांबा, देते तिला फोन.
नाही नाही नाही, इट्स ओके. ऍक्च्युली अजून इतकं काही बोलणं झालं नाही आमच्यामध्ये, तर मला वाटलं की भेटूनच बोललो तर. भेटायचं म्हणताय का? आकाशराव, तुम्ही अगदी योग्य ठरवलं. नाही, मलाही असंच वाटत होतं की तुम्ही एकमेकांशी भेटून बोललं पाहिजे. ठीक आहे, तर मी बेबींना सांगून एक हॉटेलचा पत्ता मेसेज करायला सांगतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आजपर्यंत प्रत्येक संकटातून तू माझा जीव वाचवलास, आज परत वाचवलास. तुला सांगू का, माझी बॉडीगार्ड माझ्यासोबत आहे, त्यामुळे मला कसल्याच गोष्टीचं टेन्शनच येत नाही. खरंच. मी काही नाही केलंय. जे काही केलंय ते देवी आईनेच केलंय. हे युद्ध देवी आई आणि विरोचकामधलं आहे. आपण फक्त माध्यम आहोत. देवी आईची जी इच्छा असते ना, तेच घडतं. पण मगाशी जाऊन तर तू देवी आईशी भांडत होतीस. एखादी लहान मुलगी तिच्या आईशी भांडते तशी. आईच आहे ते माझे. मगाशी घाबरले मी, खचले. मला वाटलं झालं, संपलं सगळं. पण आता नको भांडूस परत तिच्याशी असं. तूच म्हणालीस ना, जे काही होतं ते देवी आईच्या इच्छेप्रमाणे होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ए, मला मेल करायचं अर्जंट. तू कॉफी संपवूया पटकन तर. एक सांगू तुम्हाला? बोल ना. मला असं वाटतं तुम्ही आता पुन्हा ऑफिसला जायला सुरुवात करायला हवी. आता हे काय नवीन? आता किती दिवस झाले तुम्ही माझ्या काळजीपोटी घरीच थांबलात, ऑफिसला जात नाही आहात. तुमची सगळी कामं खोळंबली असतील ना, म्हणून म्हणते.
त्यात तेजस भाऊजी सतत फिरतीवर असतात. सगळा कामाचा भार बाबांवर पडतो साहेब. काय झालं असं का बघताय? मी खरंच ऑफिसला जावं म्हणून असं म्हणतेस की मी घरात थांबायला नको म्हणून मला ऑफिसला पाठवतेस? काय झालंय? काल जे काही झालं ते मला पुन्हा नाही आठवायचंय किंवा तुम्हालाही त्याची आठवण नाही करून द्यायची. पण मला सतत वाटतं की विरोचक कधीही हल्ला करेल. तो म्हणालाय खरं की अस्तिकाच्या जाण्याने त्याला काहीच फरक नाही पडलाय, पण तसं नाहीये. त्याला फरक पडलाय आणि मला सतत भीती वाटते की तो आता पहिला हल्ला तुमच्यावर करेल. तुम्ही घराबाहेर असलात ना की मी निर्धास्तपणे विरोचकावर लक्ष ठेवू शकते, त्याच्या प्रत्येक बारीक हालचालीकडे लक्ष ठेवू शकते. तुम्हाला माहिती आहे ना, विरोचक कधीही काहीही करू शकतो साहेब. या युद्धात मी कोण आहे तुझा? सारथी. मग मला होईल का काही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी, हे बघ जरा, याची फिटिंग बघू दे मला. काय करतेस तू? थांब ना, मला अभ्यास करायचा. अगं निशी, तू अभ्यास कर ना. ओवी थांब जरा, मला खरंच अभ्यास करू दे प्लीज. ऐक, फक्त हे याचं मेजरमेंट बघू दे मला. स्लीव फक्त घालून बघ नाही. अगं मी अभ्यास करते, थांब ना प्लीज. एकदा घालून तर बघ प्लीज. इकडं थांब, मला अभ्यास करू दे प्लीज. जर महत्वाचं काम आहे, फक्त माप घेत आहे आम्ही. दोन परीक्षेला जायला उशीर होतोय, आपण नंतर बघूयात ना. हा, झालं. आई पाया पडते. हो, थांब. चांगला जाईल पेपर. सर्वेश्वरा, माझा सगळा अभ्यास झालाय. फक्त पेपर लिहिण्यासाठी मला वेळ पुरू दे बस. निशी ही बघ पत्रिका कशी आहे? हो, छान आहे. निशी राव जरा. कसं दिसतं? वा. अरे वा, मस्त दिसता.
परीक्षेला हारच घालून गेले असते. हे घे. तू फक्त आशीर्वाद दे. चांगलो ली पेपर. बरं मी येते. हा निशी, पेपर नीट लिही आणि असं पुस्तकात मान टाकून जाऊ नकोस रस्त्यावरून जाताना. हो नाही जात. येते मी. थांब थांब थांब. अगो दही साखर रावला. 2च मिनिटात लगेच आणते मी. हा आले आले आले. मी दही साखर घेऊन आले. बाय माझे ओवी. हे घ्या मॅडम आणि छान पेपर लिहा. फायनली तुझ्याच एक्झाम संपणार आहे. आपण रात्रभर बसून गप्पा मारूया. बरं. वेट, आधी तुझे ब्लाऊज ऑल्टरेशनला देऊया ना, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. लेट्स डू वन थिंग. मी टेलरकडे जाते, तू फ्री झालीस की लगेच तिकडे. हो हो हो, आधी मला जाऊ तर दे. नाही म्हणजे लास्ट पेपर असला तरी वेळेत पोचायला हवं. येते मी. ऑल द बेस्ट. थँक्यू. सावकाश जागो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा, या पत्रिका छापून लिहिल्या जरा बघ. दादा, काय झाला? म्हणजे काय चुकीचा छापला गेलाय काय? नाही, पत्रिका छान आहे. बंधू, दिवस किती पटापट निघून जातात ना. आजपर्यंत हातामध्ये निशीच्या बारशाची पत्रिका असायची. परीक्षेचे निकाल हातात असायचे आणि आज निशीच्या लग्नाची पत्रिका. या पोरी कशा केवढ्या लवकर मोठ्या होतात. असाच असता रे बाबा, असाच असता. तुम्ही आम्ही ठरवून जगाची रीत बदलणार नाही. आई, ही पत्रिका बघ. आधी देवासमोर ठेवायची आणि ह्या बघ, उद्या सर्वेश्वराक आणि गणपतीच्या देवळात नेऊन ठेवा आणि सगळ्या देवांका साकडा घाला. लग्न निर्विघ्नपणे पार पडान दे. देवाचे आशीर्वाद गावले की मग गावात पत्रिका वाटूक सुरुवात करा. आणि ह्या बघ बंधू, हाय, तू आणि मंजू काही पत्रिका वाटा. चला. आणि रघुनाथा, माझा तुका एक सांगणं असा, लगीन होईसर गावातली खैची कामा अंगावर ओढवून घ्यायची नाहीत, कळला? ठीक आहे. उमा, इले बंधू भाऊ, या घ्या. चाय वही होती ना तुमका? वहिनी, मी काय म्हणते आता की आता चहा जास्तच करत जा. काम लय असत ना, काम करताना तरतरी येऊ गवी. चालत. उमा, ही बघा पत्रिका. उमा, पत्रिका देवासमोर ठेवा. होय. थांब ग उमा, जा म्हटल्यावर लगेच जात. काय झालंय? अरे लेट काय फक्त उमाचीच असा काय? दोघांनी जोड्याने मिळून ठेवा जावा. आणि हे बघा, पत्रिका ठेवच्या आधी विडो आणि श्रीफळ पण ठेवा देवासमोर. काय? बरं, चला उमा. हाय, ते पत्रिका नीट बघलस मा? काय चुका बिका नाही आहेत ना त्याच्यात? माहित, डोळ्यात तेल घालून बघलंय सगळा. तू पण बघून घे जरा. तू बघलस काय? चांगला काय रवला तर सांग आता. म्हणजे ताच रे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री. लांडगा निघाला रे तो छकुला. छकुला आपण त्याला छकुला बोलायचो रे, पण शकुनी निघाला तो. असं वाटतं आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला ठोकला पाहिजे. हे डिप्पर, इज्जतीत बोलायचं, बोलताना विचार करायचा. वा शिवा वा, आता तू त्याला मारणार आहेस? इतका विश्वास आहे तुझा त्याच्यावर की तू डिप्परची कॉलर पकडलीस? म्हणजे उद्या तू त्याच्यासाठी आम्हाला पण सोडशील? हा, म्हणजे आज तू त्याची कॉलर पकडलीस, उद्या तू आम्हाला मारशील? मी परत एकदा सांगते, हा विषय ना वस्तीच्या लोकांचा आहे. आणि तू काही माहित नसताना फालतूचे तर्क लावायचे नाही. बरोबर ग. जेव्हा तुझा छकुला तुला फसवेल ना, तेव्हा कळेल तुला. आता सध्या तोच दिसतोय ना तुला, म्हणून तू माझ्यावर हात उचललास. अरे जाऊ दे रे डिप्पर. अरे तिने मुद्दामून नसेल रे केलं, तू लक्षात घे. काय आशू, लग्न कधी करताय? अरे वा, मी तर म्हणतो उद्याच करा. ऑफकोर्स इथेच करतो आत्ता हवं तर. आणि तुम्ही याल फक्त लग्नाला. नाहीतर एक काम करा, तुम्ही दोघांना पळून जाऊन लग्न करा. अरे हो, आयुष्यात काहीतरी थ्रिल हवं ना. येस येस पाहिजे. नाही आशू, पण पळून. दिव्या दिव्या ते मस्करी करतात. ते अजून तुला 5 वेगवेगळ्या आयडियाज सांगतील. डोंट वरी. ऐक ना आशू, तू काय, तुझ्याकडे पण आयडियाज आहेत का काही? ऐकून घेशील? हा बोल. आपण सेल्फी काढूया ना. हो हो काढूया ना, चल. सेल्फी काढला ना आपण. अरे काढला, पण तेव्हा ती तेव्हा काय? ती सेल्फी काढला, पण तेव्हा ती दिव्या नव्हती. दिव्या नव्हती? हा, म्हणून मग परत काढूया. चालेल. असू ये दिव्या. ग्रुपवर पाठवतो. तू पण ना दाखवणार आहे. हे बघू, छान आलाय. अरे वा, छान आलेत. C5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवा, खरंच तुला वस्तीतल्या लोकांवर विश्वास नाही का? तुला वाटतं आम्ही खोटं बोलतोय? अरे पण मुद्दा विश्वासाचा नाहीच आहे. काय खरं काय खोटं याचा आहे. म्हणजे तुला असं बोलायचं की वस्तीतली लोक खोटं बोलतात? अरे येडाय कर तू. काही काय बोलतोस? ती असं कुठे म्हणालीच नाहीये. पण ते असं पण नाही बोलत ना की आशू चुकीचं आहे म्हणून. बरोबर. मग ठीक आहे ना, एक काम करूया, तू त्याला फोन कर बघूया. मग काय खरं आणि काय खोटं ते क्लिअर होईल. अरे हा शिवा, मस्त आयडिया. फोन करच आणि या दोघांची तोंड बंद कर. अच्छा ठीक आहे शिवा, तू लाव फोन, बघूया कोणाची तोंड बंद होत आहेत ते. तुम्ही नका रे भांडू, मी करते फोन. हा बघ फोटो. मांजा बघ काय करतो इकडे. तू मांजा आहे? अरे बघ ना काय करतोय. अरे उचल. जाऊ दे रे.
काय कट केला ना? झालं? लागला काय फोन? मी बोलत होतं ते खरं होतं. अरे बाबा मंद आहेस का रे? अरे तिकडं पार्टी चालू आहे, बिझी असेल म्हणून कट केला त्याने फोन. ठीक आहे तू परत फोन लाव. शिवाचा फोन येणार ना, तो उचलणार. लाव तू फोन लाव. तेव्हा हा मस्त ग्रुप फोटो आला बा सगळ्यांचा. हो आपण हा क्लिअर दिसत आहेत रे. हो 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 दे इकडे. हॅलो कोण बोलतोय? तुम्हाला कळत नाही का आम्ही फोन कट करतोय, तुम्ही सारखे सारखे फोन करताय? आशुतोष आहे का? आशू काय तुमचे फोन उचलायला बसलाय का? ठेवा फोन. सेन्स यार, काय स्टुपिड लोक आहेत. सोड, आपण मुलीला स्पॉइल करतो. काय झालं? नाही आला तो फोनवर. अरे तो नसणारच. आम्ही जेव्हा तिथे गेलो ना तेव्हाच त्याला कळालं होतं. तुम्हाला कोणाला काय अजून बोलायचंय? त्याची बाजू घ्यायची? पण आशुशी आपलं बोलणंच झालं नाहीये. त्यामुळे खरंच काय घडलंय ते आपल्याला काहीच माहिती नाहीये. त्यामुळे आपण हे सगळं नको बोलायला प्लीज. जाऊ दे, मला काहीच बोलायचं नाही. जे आहे ना ते दिसतंय सगळ्यांना. शिवा, खरंच नक्की काहीतरी गडबड आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.